अंकुश नाही मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असणारे आणि असायलाच पाहिजे. स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा व्हिडिओज. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आपण जी नवीन रॉकस्टार व्हॅनची गाडी बनवणार आहोत 80 नंबर. तर त्याच्यामध्ये सामान कोणता वापरायचं. सामान म्हणजे त्याच्यामध्ये मोटर कोणते असणारे, बॅटरीज कोणते असणारे, लाईट्स कोणते असणारे, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आणि याच्यामध्ये मी तुमचं सजेशन घेणार आहे. तो व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि तुमच्या डोक्यात काय काय नवीन सजेशन ते मला आणि मी या गाडीमध्ये काय काय सामान वापरणार ते तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्याकडे काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, एक विषय असा आहे की आपले खूप सारे व्हिडिओ जात आहेत पण व्हिडिओना लाईक्स कमी आहेत. तर सर्वात आधी आपल्या व्हिडिओला लाईक करून या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अशा गाड्या, क्वालिटी गाड्या आपल्या चॅनलच बघायला मिळेल. तर लवकरात सबस्क्राईब करा. तर चला बोलूया व्हिडिओकडे. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण गाडी बनवणार कोणत्यामध्ये? तर मित्रांनो, आपण गाडीसाठी वापरणार आहोत फॉर्म शीट. फॉर्म शीट म्हणजे आता कुठे मिळतं मेन प्रश्न आहे. सर्वप्रथम मित्रांनो, मी जे फॉर्म शीट आणतो ते रेडियमच्या दुकानात आणतो. तर मी जे फॉर्म शीट वापरतो ते असतं 5 mm. तर मित्रांनो, मला 3 बाय 1.5 फूट अशी शीट जी असते ना, फॉर्म शीट, ती मला 150 ते 200 रुपयापर्यंत मिळते. तो तुमच्याकडे रेट वेगळे असतील, आय डोंट नो. त्यानंतर मित्रांनो, आपण आपल्या गाडीमध्ये लाईट्स कोणते वापरणार? तर मित्रांनो, आपले जे डिझाईन असेल रॉकस्टार ब्रँड, ती आता आपली काही डिझाईन नसणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला यूज करावी लागेल रिमोट कंट्रोलवाली स्ट्रीप लाईट. आपल्या गाणे ज्याप्रमाणे वाजतील त्याप्रमाणे आपण स्ट्रीप लाईट कंट्रोल करू शकतो. आणि हेडलाईटला आपण LED वापरणार आहोत व्हाईटवाले. टार्पॅनमध्ये आता काही आपण शार्प पेज आहे त्या रंगीत घेणार आहोत आणि काही शार्प पेज आहे त्या व्हाईट घेणार आहोत. आपल्या नवीन रॉकस्टार ब्रँडची साईज जास्त असल्यामुळे तर आपल्याला जास्त शार्प्या लागणार आहे. मेन डिझाईनलाच आपल्याला समजा 16 शार्प्या आपल्याला मेन डिझाईनमध्ये लागणार आहे मधल्या भाग. मागे जर बोलायला गेलं तर मागे आपले कोणत्याही ब्रँडला राहो 8 पेक्षा जास्त शार्पी नाही लागू शकत, कारण मागच्या साईडला जागा जी आहे ती खूप कमी असते आणि त्यामध्ये आपल्याला खूप सारे लाईट ऍडजस्ट करायचे असतात. आणि शार्पीमध्ये आपण व्हाईट LED वापरतो. तर आपल्या मागच्या बाजूला जे RGB असतात रंगीबेरंगी लाईट, त्यासाठी आपण वापरतो सतरंगी लाईट, सतरंगी LED, जे दिसायला सेम व्हाईट LED सारखेच असतात, तर त्यांचा कलर वेगळा. तर अशा प्रकारे लाईट्स आपण आपल्या बॅनमध्ये इन्स्टॉल करतो. कॅबिनमध्ये बोलायला गेलं तर कॅबिनमध्ये पण वार्म व्हाईट लाईट असेल आणि काच, मेन म्हणजे काच असतात आपल्या गाडीला. काच मी कशाचे बनवते? सो आपली ब्रँडची मोठी गाडी असणार त्यामुळे मला ॲक्रेलिकचे काच बनायला लागतात आणि ॲक्रेलिक पण मित्रांनो रेडियमच्या शॉपवरच मिळेल. तो आता नवीन गाडीमध्ये माझं हेच कन्फ्युजन आहे की मी ॲक्रेलिकचे काच लावू की आपल्या लॅमिनेशन पेपरला गरम करून त्याचे काच. तर तुम्ही मला सजेस्ट करा की ॲक्रेलिक काच लावायचे की आपले लॅमिनेशन वाल्या असल्याचे काच लावायचे. तर त्यानंतर राहतो विषय गाडीच्या मजबूती. तर ही आपली गाडी जी ती आकाराने मोठी असणार आहे, 2.5 फूट पर्यंत आपली गाडीची लांबी असणार आहे आणि 7 ते 8 इंच आपल्या गाडीची रुंदी असणार आहे. त्यासाठी आपल्याला गाडी मजबूत राहावी, त्यासाठी आपल्याला स्ट्रेचेस जे एक प्लायवूडचे बनवायला, प्लायवूडचे स्ट्रेचेस आपले असणार आहेत रॉकस्टारच्या 28 नंबरच्या गाडीला. आणि अजून मित्रांनो, आपल्या बॅनमध्ये टायर्स पण आपण फॉर्म शीटचे बनवणार आहोत आणि यावेळेस टायरांची साईज थोडी मोठी घ्यावी लागेल, कारण रॉकस्टार ब्रँडला जी गाडी आहे भारत ब्रँड, ती टायर साईज खूप मोठी आहे, त्यामुळे आपल्याला टायर साईज मोठी घ्यावी लागेल. आणि मित्रांनो, मजबूतीचा पूर्ण आपण ध्यान ठेवणार आहोत. आणि ही गाडी काही मला ऑर्डर आली नाही, मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बनवतोय की तुम्ही यातून काही शिकले पाहिजे. आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळो असा मी प्रयत्न करतोय. राहिला विषय आपला आता मेन. तर शार्पीमध्ये मित्रांनो मी यूज करणार आहे N20 गिअर मोटर, जिची प्राइस ऑनलाईन एका मोटरची प्राइस 100 ते 150 रुपये. ऑफलाईन ते थोडे स्वस्त मिळतात, जास्त पण नाही. ऑफलाईन मला ती एक मोटर पडते 85 ते 90 रुपयाला मला ऑफलाईन एक मोटर मिळते. आणि ऑफलाईन घ्यायचं म्हटलं मित्रांनो, त्याची पण मला ऑर्डर देऊन ठेवावी लागते. हप्ता नाही तर 10 दिवसांनी मला मोटर जळगावला घ्यावं लागते, कारण N20 गिअर मोटरांची खूपच शॉर्टेज मार्केटमध्ये आहे आणि आपल्याकडे सहसा ते उपलब्ध होत. तर आपल्या शार्पीमध्ये आपण N20 गिअर मोटर यूज करणार आहोत. आणि आपले शार्पी नॉर्मल शार्पी नसतात, कारण आपले जे शार्पी ते 4 डायरेक्शन शार्पी म्हणजे आपला मधला लाईट पण फिरतो, बाहेरची बॉडी पण फिरते, जसं की ओरिजिनल शार्पीमध्ये असतं. आणि आपले शार्पी साईजने खूप लहान असतात, त्यामुळे आपल्या छोट्या गाडीला आपले शार्पी ॲडजस्ट होतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. मार्केटमध्ये खूप सारे शार्पी, त्यांची स्क्रीन पण जास्त असतात आणि क्वालिटी पण चांगली असते, पण त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांची साईज खूप मोठी असते, त्यामुळे आपल्या गाडीला शोभत नाही. त्यासाठी आपल्याला गाडी मोठी करावी लागते. आणि आपल्या गाड्या जास्त खरेदी शो पीस म्हणून होतात आणि शो पीस आपल्याला छोटं हवं असतं, त्यामुळे
आपण छोटे शास्त्री बनवू जसे आपल्या गाडीला सूट होतं. आणि मित्रांनो, बॅटरी आपल्या व्हॅनमध्ये बॅटरी कोणत्या यूज करणार आहे आणि किती व्होल्टचं मी त्याला करंट देणार. तर मित्रांनो, अजून तर माझं पॅटर्न फिक्स झालेलं नाही की कोणतं लावायचं. आतापर्यंत मी यूज करत होतो लिथियम बॅटरी, जी की असते 4 पॉइंट काही समथिंग 1 का 2 व्होल्टची आहे. ती बॅटरी मी यूज करत होतो. ती बॅटरी मला एका बँडला 3 बॅटऱ्या अशा लागेल. तर माझा असा विचार चालू आहे की या मोठ्या गाडीला 12 व्होल्टची बॅटरी लावायची. तुम्ही मला सजेस्ट करा 12 व्होल्ट देऊ की 4 व्होल्टच्या 3-4 बॅटऱ्या वापरू. तर आता राहिला विषय मित्रांनो स्पीकर्स. तर आता आपल्या या नवीन गाडीमध्ये आपण जे स्पीकर इन्स्टॉल करणार आहोत ते भारी क्वालिटीचे असणार आहेत आणि क्वालिटीसोबतच त्यांना बेस पण खूप असणार आहे, कारण साऊंड एकदम भारी वाजून निघाला पाहिजे. सो जनरेटरच्या पुढे आपले 2 बेस असणार आहे आणि मागच्या साईडला आपले 4 बेस असणार. तो म्हणजे क्वालिटीचा विषय एकदम कडक. तर एकंदरीत एवढं सगळं आपलं टोटल हे आहे. आणि माझा एक विचार चालू आहे गाडीला रिमोट कंट्रोल करायची की आपली मॅन्युअलच असू द्यावी. तर तुम्ही मला सजेस्ट करा गाडीला आपण रिमोट कंट्रोल करूया की मॅन्युअलच असू दे. आणि आणखी बॅनमध्ये काय काय करायचं आहे त्याच्यासारखं तुमच्याकडे सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून राहिला विषय आपला हायड्रोलिक. तर हायड्रोलिकसाठी पण आपल्या यूज होणाऱ्या मोटरच्या त्या N20 गिअर मोटरच असणार. N20 गिअर मोटर का? कारण त्यांच्यामध्ये पॉवर खूप आहे, RPM कमी आणि पॉवर जास्त असल्यामुळे आपल्या N20 गिअर मोटर हायड्रोलिकसाठी एकदम परफेक्ट. तर मित्रांनो, एकंदरीत एवढं सगळं सामान आणि या पद्धतीनं आपली गाडी बनणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओसाठी आपल्याला आपल्या ऋषीदादांनी खूप मदत केली. तो थँक्यू. तर चला, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तोपर्यंत हे हँड सिंगल.